सुरू आहे। मतदान हा आपल्याला काही नवीन विषय नाहीये, पण तुम्हाला तुम्ही प्रश्न विचारला मतदान केलं का, त्याच्याऐवजी आता असा प्रश्न विचारला पाहिजे, काय शाही पुसली काय? यावेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केला किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील, ईव्हीएमचा खेळ असेल, आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जरा पाहिजे पण ही बातमी आले, बाईचं नाव रवींद्र असेल का, ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे। बाईचं नाव रवींद्र असेल का, पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे बाईचा फोटो। ह्याच गोष्टी आम्ही मोर्चा काढून सांगितल्या होत्या, निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। आता माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते। केंद्रामध्ये कॅमेरामन बोलू नका मागे, हे माझ्याकडे असणार आहे ते, हे बघा जास्त चालेल ना। हा, तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे। बोटावरची शाई तर पुसली जातेच आहे, असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते। साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खातायत? 365 दिवस वर्षाचे, आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये। तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही मतदान केल्यानंतरची जी बोटावरची शाई आहे ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथे चेक करतोय। हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे की माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे, खरं त्याने पुसते का, त्याला डेमो आपण बघूया। तर अशा बोटावरच्या शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा, त्या भाजपच्या प्रभाग क्रमांक 20 या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत। आणि इथे कुठली यंत्रणा त्यांना रोखत नाहीये। हे बघा, हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं प्रकट, इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये, सगळे उभे आहेत। इकडे बंद करायचे, त्यांनी कॅन्डिडेटची नावं लिहून बसलेलं आतमध्ये। या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो। आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे। साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात। फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे। जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही, मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या। आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय आयोग घडल्या जात नाही, मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या। आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2026 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकात झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे। त्यांनी आज दिनांक 15/1/2026 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत। तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या। हे काय चाललेलं आहे, म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे?
म्हणजे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का, की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाकदपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस